गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। 5 नगरपालिकातील आरक्षणाच्या घोळावरून हायकोर्टानं फटकारल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणाऱ्या राज्य सरकारची सुप्रीम कोर्टातही नाचक्की झाली। हायकोर्टानं दिलेला आदेश सुप्रीम कोर्टानं उचलून धरला। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला सणसणीत चपराक। 5 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया नव्यानं करण्याची नामुष्की। सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या सोयीनुसार केलेली वॉर्डांची फेररचना आणि महिला आरक्षणाच्या तरतुदींना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता यामुळे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आला। मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या 5 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सरकारनं हा जुमला केला खरा, पण तो सरकारच्याच अंगलट आला। आधी हायकोर्टानं याचिकादारांचं म्हणणं उचलून धरताना या 5ही नगरपालिकातील महिला आरक्षणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं निरीक्षण नोंदवत नव्यानं आरक्षण जाहीर करण्याची सूचना केली। राज्य सरकारनं त्याच वेळी सावध होऊन प्रभाग फेररचना आणि आरक्षणातील आक्षेप सुधारणं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता सरकारनं हायकोर्टाच्या निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निवाड्याला स्थगिती दिल्यानं राज्य सरकारनं कायद्याची अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम निवाडा देताना 5ही पालिकांची प्रक्रिया नव्यानं करण्याचे आदेश दिल्यानं राज्य सरकार तोंडावर आपटलं। या संदर्भात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवली। आज जो सुप्रीम कोर्टाचो जजमेंट आयला, म्हाका दिसता या सरकाराच्या दोळ्यां भितर एक झणझणीत अंजन घाला ताणी अंजन। जेन्ना हायकोर्टाचो ऑर्डर आयली तेन्ना आमी सरकाराक सांगिल्लें की हायकोर्टाची जी ऑर्डर आसा त्या प्रमाणे तुमी रेक्टिफाय करा आनी इलेक्शन करा। आमचें आयकलें ना, सुप्रीम कोर्टान गेले आनी सुप्रीम कोर्टान जेन्ना स्टे दिली तांकां तेन्ना तांणी स्टेटमेंट काडलो की विक्ट्री ऑफ द डेमोक्रेसी म्हणून। तेन्नाय हांवें सांगिल्लें की तुमी रावात, सुप्रीम कोर्टान फक्त स्टे दिला टेम्पररी। मुख्यमंत्री जेन्ना शपथ घेता तेन्ना मुख्यमंत्र्याच्या शपथे भितर शब्द आसता अपहोल्ड द सँटिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन। हे कॉन्स्टिट्यूशनाची सँटिटी अपहोल्ड करपाचें काम मुख्यमंत्र्याचें आसता। आनी इन दीस केस एज पर दी जजमेंट this government and the chief minister has failed to uphold the sanctity of democracy, and hence it does not deserve, they do not deserve to be in the ruling. So they should actually step down. The government should step down by taking the responsibility, moral as well as legal. State election commissioner जो कोर्टान सांगता की कॉन्स्टिट्यूशनल वायलेशन जाला म्हणून आणि आय कॅनॉट रिपेअर इट म्हणटा, आय कॅनॉट डू द डॅमेज कंट्रोल। कसलो स्टेट इलेक्शन कमिशनर? he was a puppet in the hands of the government. मगोपचे नेते सुदीन ढवळीकर यांनीही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। आजचे जे डिसिजन दिलां ते योग्य डिसिजन लोकांक जाय आशिल्लें आनी तें डिसिजन सुप्रीम कोर्टान दिलां। अंदाधुंदी कारभार केलो जाल्यार तुमची जागा आमी दाखयतले अशें सुप्रीम कोर्टाच्या हातूंतल्यान म्हणिल्लें आसा आनी त्या खातीरूच एटलिस्ट आतां तरी ह्या सरकारान सुदारपाचो प्रयत्न करचो अशें हांगा नमूद केलां। आज जे सुप्रीम कोर्टाचें जे डिसिजन आयलां तो लोकांचो विजय आसा। हांव म्हणना ते भारतीय जनता पक्षा फाटल्यान हें मारलें म्हणून ना, हो लोकांचो विजय। भारतीय जनता पक्षान दोळे उगडचे कितें चल्लां तें आनी पळोवचें। आरक्षणातील घोळासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या याचिकेवर युक्तिवाद करणारे वकील कार्लोस फरेर यांनी या निकालाचं स्वागत केलं। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे केवळ गोव्यासाठीच नव्हे तर देशाला दिलेली मोठी भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्याचे माजी ॲडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं। हे सरकारीन इलेक्शना बद्दल सगळे मांडणी केल्ले SC ST OBC आनी बायलांक काडपाचे आनी तांकां जाय ते प्रमाणे इलेक्शन रिजर्वेशन आनी रोटेशन करपाक म्युनिसिपालिटी टू म्युनिसिपालिटी वेंचून काडून आर्बिट्ररी रोटेशन आनी सिलेक्शन केल्ले। आमी चॅलेंज केल्ले ते हायकोर्टान, सुप्रीम कोर्टान असलो जजमेंट दिलो तो जजमेंट
एक गोल्डन बुक जातलो. कायदो कितें सुप्रीम कोर्टान 10 प्रोपोजिशन दवरले आनी मागीर रिजन्स जस्टीस नरिमनान रीड आउट केले आनी एक तो कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट वायलेट करूंक जायना. सेकंडली हे केसीन इतले मॅन्युप्युलेशन जाल्ले ते सुप्रीम कोर्टान दाखयले. ते सुप्रीम कोर्टान सरकाराचो अपील सामको सोमतो डिसमीस केलो. सुप्रीम कोर्टान लॉ सेक्रेटरी बद्दल सामको एक चाबूक मारली. ते दाखयला तर लॉ सेक्रेटरी इंडिपेंडंट न्ही म्हणून. लॉ सेक्रेटरी मॅन्युप्युलेशन करतालो. लॉ सेक्रेटरी आनी स्टेट इलेक्शन कमिशन वेगळे सेपरेट इंडिपेंडंट आसूंक जाय. ते नात थिंगा. आनी लॉ सेक्रेटरी सरकाराचे सांगताले ते तो नाचून करतालो. इतले ते सुप्रीम कोर्टान नोट केले. आनीक एक सुप्रीम कोर्टान आयज सावन 10 दीस दिले ते रिजर्वेशन आनी रोटेशन करपाक. कित्याक आमच्या हायकोर्टान 10 दीस दिल्ले ते मागीर सुप्रीम कोर्टान स्टे दिल्ली. ती मागीर स्टे दिलो तेन्ना ते प्रोसेस परत कंटिन्यू जाली. देखून ते सगळे कॉस्ट जाले. देखून आयज सावन 10 दीस दिले. 10 दिसा सावन रिजर्वेशन करपाचें. मागीर नोटीस येतली आनी मागीर 30 तारखेर पासून इलेक्शन कंप्लीट करपाचें. 30 एप्रिला तारखेर 30 एप्रिल इलेक्शन कंप्लीट करपाचें. My issue was regarding free and fair elections, which goes to the root of the democratic process. So the contention was that you cannot reserve a seat in an arbitrary manner at the last minute and thereafter hold elections. That was the issue before the High Court. Now High Court also commented on the independence of the Election Commission. Now against this order, the state government went to the Supreme Court by filing a special leave petition. Now that petitions came up for hearing for the first time on, I believe on 4th of March, and thereafter kept for final disposal on 9th of March. So 9th of March the arguments were concluded and the judgment was reserved today. I believe this is a historic judgment wherein it should be, where Supreme Court has laid down certain criteria, guidelines as to how the election commission has to be appointed. काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हा निवाडा म्हणजे सरकारच्या हुकुमशाहीला बसलेला तडाखा असल्याचं नमूद केलं. राज्य निवडणूक आयुक्तपदाचा ताबा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे न देता त्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी असा आदेश देताना या निर्देशाचं पालन सर्व राज्यांनी करावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. हा जो लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टान जो जजमेंट पास केला तो जजमेंट फक्त आमच्या प्रदेशा खातीर न्ही, फक्त गोंयच्या राज्या खातीर न्ही, पूण देशा खातीर एक लँडमार्क जजमेंट आसा. दिस इज अ मॉकरी डन बाय द स्टेट गव्हर्मेंट दॅट द जज हॅज ऑल्सो रिपोर्टेडली आस्क्ड इमिजिएट रिमूवल ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशनर and a unbiased, neutral person to be appointed immediately to the post of the State Election Commission, so that the attempts by the government to cheat the people, to manipulate the elections and to derail democracy should not be allowed, not only in Goa but anywhere in the country. Supreme Courtan म्हणला आयच्यान 10 दिसांनी, आज असा 12 मार्च म्हळ्यार 22 मार्च मेरेन रिजर्वेशन करचें. हायकोर्टान म्हणिल्लें 15 एप्रील मेरेन इलेक्शन प्रोसेस संपन्न करचो. सुप्रीम कोर्टान म्हणला 30 एप्रील मेरेन इलेक्शन प्रोसेस संपन्न करचो. स्टेट इलेक्शन कमिशन कमिशनर एक अनबायस्ड न्यूट्रल मनीस अपॉइंट करचो. And this mockery by the state should not be repeated. This is the crux of the Supreme Court order. स्टेट इलेक्शन कमिशनर हो तुमगे सर्वंट जावपाक शकना. आज सुप्रीम कोर्टान परतूय तेच सांगला आनी ते गायडलायन्स तेणे अख्ख्या स्टेटींक दिल्ले आसा की तो एज पर द कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन स्टेट इलेक्शन कमिशन अपॉइंट जावपाक जाय. तुमचो कोण तरी ऑफिसर जो तुमच्या अंडर काम करता म्हणजे तुमच्या घरांतलोच कोण तरी एक नोकर काडटा आनी तुमी रेफरी म्हणून दवरतात आनी मॅच खेळ म्हणटा. आज सुप्रीम कोर्ट हॅज कम हेविली ऑन द स्टेट गव्हर्मेंट. म्हणजे तुम्ही ऑफिसराक स्टेट इलेक्शन कमिशनर करतात आणि तुम्ही न्यूट्रलिटी कशी एक्सपेक्ट करतले ते काल परत रेज केल्लें आहे आणि हेजे पयलीं रेज केल्लें की स्टेट इलेक्शन कमिशनरूच पयलीं सारको ना. पूण तुमी हायकोर्टाची ऑर्डर दिता तुमकां हायकोर्ट क्लियरली सांगता तुमकां तुम्ही मान्य करा आशिल्लें हायकोर्टान तुमकां सांगलें. तुम्ही सुप्रीम कोर्टाक अपील करपाक वयता आनी सगळ्या लोकांक त्रास करून उडयतात.
कम्प्लिटली इलिगली हें करता तुमी. प्रत्येक म्हणजे तुम्ही जी गजाल करता ती इलिगल करता आणि प्रत्येक पावटी तुम्ही लोकांक कोर्टात वचपाक धाडटा, हायकोर्टाक, सुप्रीम कोर्टाक. मिनिस्टर जो आशिल्लो त्या मिनिस्टराकूय इमिजिएटली काडून उडोवपाक जाय. आनी जे ऑफिसर इनवॉल्व आसा हितून कम्प्लिटली जे हारागिरी करपाक जे ऑफिसरांनी तांकां सपोर्ट केल्लो आसा त्या सगळ्या ऑफिसरांचेर एक्चुअली एक्शन जावपाक जाय एज पर द सुप्रीम कोर्ट ऑर्डर. कारण इलिगलिटीज ह्यो कुंकळे जाल्ली आसात. इलिगलिटीज रिजर्वेशनाच्यो ह्यो वाळपय म्युन्सिपाल्टीक जाल्ल्यो आसात आनी त्यो पेडणे म्युन्सिपाल्टीकूय जाल्ल्यो आसात. सो एक्चुली जर प्रोसेस हो प्रोसेसाक कांय ना. तुम्ही जे रिजर्वेशन आसता रिजर्वेशन तुम्ही कॉन्स्टिट्युशना प्रमाणे केल्लें ना. ते 33% रिजर्वेशन ना. जेन्ना तें जर मडगांव जर इलिगल जावपाक शकता, मार्मगोवा जर तें इलिगल जावपाक शकता आनी सुप्रीम कोर्ट जर तें स्ट्रायक ऑफ करून उडोवपाक शकता जाल्यार हेंची जबाबदारी की वाळपय आनी पेडणे म्युन्सिपाल्टीची इलेक्शनूय ह्याच हेजेर रद्द करची आनीक गव्हर्मेंटान करपाक जाय. ऑर्डर इज क्लियर न्ही. हायकोर्टानं दिलेल्या निकालाला गोवा सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलेली आव्हान याचिका आणि त्या आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आज दिलेला निवाडा ह्यामुळं राज्य सरकारची बरीच नाचक्की झाली आहे. यापुढे सरकारपुढे आव्हान आहे आणि एक जबाबदारी आहे ती म्हणजे 5 नगरपालिकांची निवडणूक ही पारदर्शक पद्धतीनं घेण्याचं. येणाऱ्या पुढील काळात सरकार ही निवडणूक कशा तऱ्हेनं घेतं आणि लोकशाही मूल्य कशा तऱ्हेनं टिकवून ठेवण्यासाठी काम करतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत आणि सचिन खुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.